नमस्कार, शालिनी क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्यासाठी बनवलेला आहे मेथांबा। हे बघा, हे 4 आंबे घेतलेले आहे मी, छोटे छोटेच आहे आणि हे आंबे आता धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे। तर आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे। तर हे शिलनीच्या साहाय्याने साल काढून घ्यायची। आंबे थोडे पिवळे आहे पण काही हरकत नाही। तर हे पूर्ण साल काढल्यानंतर याचे आपल्याला तुकडे करायचे आहे। तर हे पूर्ण किसून घेणार आहे, शिलून घेणार आहे मी। तर शिलून घेऊन याची साल पूर्ण काढून घ्यायची आपल्याला आणि साल काढल्यानंतर याचे बारीक तुकडे, बारीक किंवा लांब असे तुकडे करू शकता तुम्ही। तर हे बघा, असं पूर्ण हा आंबा शिलून घेतलेला आहे मी। तर तसेच हे तिन्ही आंबे आता मी शिलून घेणार आहे आणि शिलल्यानंतर याचे आता तुकडे करायचे आपल्याला। तर तुम्ही लांबही ठेवू शकता किंवा चौकोनी करू शकता, कसेही जसे तुम्हाला आवडेल तसे। तर असे हे तुकडे करून घ्यायचे आंब्याचे आपल्याला। तर हे बघा, हे पूर्ण असं चाकूच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने किंवा पावशीच्या साहाय्याने तुम्ही कशाचे ज्याने जमत असेल त्यानं तसं करून घ्या आणि याचे तुकडे करून घ्यायचे। एकदम बारीक केले तर ते जास्त शिजलेच जाईल, म्हणून जास्त बारीक न करता असे लांब जरी ठेवले थोडेसे तरी चालेल। तर असे मी पूर्ण आता याचे हे बघा असे लांबच करून घेतले, तुकडे करून घेणार आहे। आणि हे पूर्ण तुकडे आपण आता करून झालेले आहे। तर आता याच्यासाठी मसाला बघा, थोडीशी मेथी आहे, धने, जिरं आणि मोहरी आहे 1-1 चम्मच, आणि हे मीठ आहे 1 चम्मच, गूळ आहे वाटीभर घेतलेला, हळद आहे अर्धा चम्मच आणि 2 चम्मच तिखट आहे। तर हा मसाला आता आपण भाजून घेऊ। तर हे थोडं थोडंच आहे त्यामुळे एकत्रच भाजून घेणार आहोत आपण। तर छोट्या चमच्याने 1-1 चम्मच असल्यामुळे तर आता हे सगळं एकत्र टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आपल्याला। तर यामध्ये आता मेथीदाणे वगैरे आहे, तर त्यामुळे थोडं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, असं तव्यावर टाकून आता मी हे भाजून घेणार आहे आणि भाजलं की याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता हे थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि तव्यावर तेल टाकून। आता जर हे जास्त प्रमाणात असतं तर आपण अलग अलग भाजलं असतं याचं, पण आता हे 1-1 चम्मच असल्यामुळे हे भाजायला काही परवडत नव्हतं, म्हणून एकत्रच भाजून घेणार आहे मी आता। आणि हे असं एकत्र भाजल्यानंतर काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायचं त्याला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपल्याला। तर हे बघा, हे 4 चम्मच आहे सगळं। तर हे काढून घेतल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमधून आता आपण बारीक करून घेऊ याला। तर हे बघा, हे थंड झालेलं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि थोडंसं जाडसरच काढून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम बारीक करायचं नाही। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे मी। तर हे बघा, झाकण लावते आणि बारीक करून घेणार आहे मी आता। तर हे बघा, हे बारीक झालेलं आहे। तर आता हे मेथांब्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर त्यामुळे हा मसाला आता काढून घ्यायचा असा मिक्सरच्या भांड्यातून आणि मसाला काढल्यानंतर आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे। तर यासाठी आपण आता गॅस लावू आणि गॅसवर एक पॅन ठेवून देऊ छोटंसं, कारण का आंबे आपले थोडेसे आहे त्याच्यामुळं। तर हे बघा, पॅन ठेवलेला आहे आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तरी छोट्या चम्मचनं 2 ते 3 चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या कळ्या टाकून घ्यायच्या आणि थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या आहे आपल्याला, कारण का लसणाच्या कळ्या टाकल्यानंतर याला वेगळाच असा सुगंध येतो। तर त्यामुळे हे लसणाच्या कळ्या आता थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या। लालसर झाल्यानंतर यामध्ये आता हे सगळा मसाला टाकायचा आहे आपल्याला। तर हे बघा, लसणाच्या कळ्या किती छान अशा झालेल्या आहे। तर हा मसाला आता टाकून घ्यायचा, गॅस कमी राहू द्यायचा, नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते। तर आता कारण का हा आधीच भाजलेला आहे, तर हे असं टाकून पूर्ण फिरवून घ्यायचा आणि मग यामध्ये तिखट, मीठ, हळद सगळं टाकून घ्यायचं आपल्याला। तर हे 2 चम्मच छोट्या चमच्यानी तिखट होतं, 1 चम्मच मीठ आहे आणि अर्धा चम्मच हळद आहे, हे टाकून घेतलं आणि हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। आणि फिरवल्यानंतर यामध्ये
ह्या ज्या फोडी आपण केल्या होत्या आंब्याच्या त्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला. तर हे बघा, ह्या पूर्ण फोडी अशा टाकून घ्यायच्या आहे आणि पूर्ण टाकल्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हा मसाला पूर्ण फोडीला लागला पाहिजे अशा तऱ्हेनं तुम्ही फिरवा. आणि फिरवल्यानंतर यामध्ये आता हे बघा पूर्ण मसाला किती छान लागलेला आहे. आता हा गूळ आहे, हा गूळ टाकून घेऊ आपण यामध्ये. गूळ खूप चिकट आहे, तर आता चांगला हा काढून घ्यायचा असा आणि काढल्यानंतर यामध्ये टाकायचा. तो सगळा बारीक करूनच गूळ घेतला होता, त्याच्यामुळे आता लवकर हा यामध्ये नरम होऊन जाईल आणि आपला हा मेथांबा खूप छान लागेल. तर हा मेथांबा तुम्ही वर्षभरही टिकवून ठेवू शकता, पण आता थोडा केल्यामुळे तो वर्षभर टिकणार नाही, 2 दिवसातच खतम होईल. तर असा हा मेथांबा तुम्ही करून बघा, खूप छान लागतो आणि पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. आणि हा गूळ आता चांगला असा मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये आणि गरम असतानाच तो चांगला वितळून जाईल. तर आणि याचा छान रस्सा होईल मसाल्याचा. तर हे बघा पूर्ण गूळ पूर्ण असा गरम यानं वितळून जाईल तो. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असे सोपे व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. काही कॉमेंट असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही पण करून बघा तुमचा मेथांबा कसा झाला ते. तर हे असं पूर्ण मिक्स केल्यानंतर आता आपल्याला थोडा वेळाला शिजू द्यायचं आहे आणि जसं जसं हा गूळ आता पूर्ण यामध्ये वितळून जाईल तसं तसं याला छान रस्सा सुटेल. तर हे बघा, हा थोडासा पातळ होईल आणि याला आता चांगलं 2 मिनटं शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर आपला हा मेथांबा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर ही 5 मिनटाचंच होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. तर अशी सोपी रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुम्ही व्हिडिओ पाहत आहे माझे त्यासाठी धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी सोपी घेऊन येणार आहे. तर हे बघा, रस्सा किती छान झालेला आहे आणि हा मेथांबा खाण्यासाठी खूपच चांगला लागतो. तर हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान पूर्ण गूळ वितळलेला आहे आपला आणि आता गुळाचा पूर्ण रस्सा झालेला आहे यामध्ये आणि पूर्ण फोडी पण शिजलेल्या आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे. तर आपण एका वाटीत आता हे काढून घेऊ आणि हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि याचा कलर पण किती चांगला आलेला आहे. तर असा मेथांबा तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जिथून कुठून तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर त्यासाठी तुमचा धन्यवाद. आणि हे बघा, खूप छान झालेला आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर दिसत आहे. तर व्हिडिओ पाहत असल्यास धन्यवाद.